टू फॅमिली, जय महाराष्ट्र. चला आज आम्ही गौरीची तयारी करायला चाललो. थोडं थोडं फराळाचं चाललंय करायचं. आज पहिला पदार्थ केलाय करंजी. चला दाखवते तुम्हाला. करून घेतले, आता तळायचे. थोडं थोडं केलंय आपलं, दोन तीन प्लेटा मांडायसाठी. आणि हे 11 मोदक त्याच्यातच बनवून घेतले. काल केले गव्हाच्या पिठाचे, आज केलेत मैद्याचे. निवदापुरते केलेत. हे बघा 11 मोदक केलेत आपले निवदापुरते. हे बघा पुडाचे पुडके, काय ते पुडाच्याच म्हणतात ना, मुडके काय, मोडीच्या करंजा केल्यात 1 प्लेट. आपलं 5-6 केलेत आणि साध्या केले ते आपल्या ह्याच्या कापून. हे बघा अशा. तर पहिला पदार्थ आज झालाय तयार. या करंजा आता तळून घ्यायच्यात आपल्याला. चला, गौरीसाठी बनवले ती पुढं मांडायला पदार्थ. फराळ गौरीचा फराळ. चला तर मग आता तळून घेऊया. चला, तेल तापत ठेवलंय आपण. आता आपण मोदक पण ना तळूनच घेणार आहे. आता उकडत नाही बसणार, तळूनच घेणार आहे. आणि या करंजा पण आपल्याला तेलातच मस्तपैकी तळून घ्यायच्यात. तेल तापून द्यायचं थोडंसं. काढून घेऊया आता. मस्तच कलर आलाय बघा. मोडीच्या करंजा घेतल्या अगोदर तळून. एक प्लेट केलेत आपले साध्या. मोडीचे केले 1 प्लेट आणि दुसरे केले ते 10-12 अशा करंजा केलेत. मांडाय पुरतं करायचं असते आपलं थोडं थोडं. परत आली दिवाळी, खर्च लय असतो या गौरी गणपतीत. पण अजून दुसरे फराळाचं लय करायचं. अजून लाडू, अजून काय ते सगळं करायला लागतं. दिवाळीगत चकली सगळं बनवायचं. मस्तपैकी तळून झाले त्या खरपूस. या खायला गरम गरम. तर आज पदार्थ झाला 1 करंजा. फोड किती येतात बघा की त्याला. मस्तपैकी झाले त्या करंजा. तर ते फोड फुटले खराब दिसणार करंजीला. अलगद ठेवायला लागतील त्याला. अजून 2 दिवस आहेत गौरी. रविवारी गौरी येणार. ही पदार्थ आपल्याला सोमवारी लागणार आहेत. पुरणपोळी पण सोमवारीच. रविवारी आपल्याला भाजी भाकरी करायची गौरीसाठी नैवेद्य. भाजी भाकरीचा आले त्या दिवशी नैवेद्य असतो. रविवारी गौरी येणार आहेत. परत सोमवारी पुरणपोळी हे पदार्थ सगळे ठेवायचे पुढं. सगळं ठेवायचं. सगळं आपण जे खातो वस्तू ती सगळ्या करावं लागतात. चला तर मस्तपैकी एक तर पदार्थ झालाय. आहे ना सुनबाई? हो सुनबाईला कामाला जायचं अजून 1:30 वाजता. लय घाईत करायला लागते सगळं. मस्त आहे बघा, खरपूस मस्त कलर आलाय ना, छान आलाय कलर. चला तर मग कशा झाल्या करंजा सांगा.